स्मार्ट प्रीपेड मीटर मोबाईल रिचार्ज योजना त्वरित बंद करण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री यांना जिल्हा काँग्रेस कमिटीचे नेते तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनेश सोखारे नुकतेच निवेदन सादर केले आहे। महाराष्ट्रात विजेचा प्रश्न गंभीर आहे। वीज गळती, ग्रामीण भागातील भारनियमन, हव्या त्या कंपनीकडून वीज खरेदीची मुभा नसणे अशा अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे। त्यात आता स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्याचे कंत्राट खाजगी कंपन्यांना दिले आहे। त्यामुळे त्याचा भार वीज ग्राहकांच्या खिशाला सोसावा लागणार आहे। स्मार्ट मीटर ही खाजगीकरणाकडील वाटचाल असल्याचा आरोप होत आहे। खाजगी कंपन्यांना हे काम दिल्यामुळे महावितरणमधील अकाउंट आणि बिलिंग विभागातील अनेक रोजगार कमी होतील। तसेच मीटर बंद पडणे, जळणे असे प्रकार झाल्यास काय करायचे याबाबत महावितरण कंपनीने खुलासा करायला हवा आहे। तसेच या नव्या स्मार्ट मीटर्समुळे कदाचित गळती थोडी कमी होऊ शकेल, पण मीटर छेडछाड आणि वीज चोरी कशी कमी होणार हाही महत्त्वाचा प्रश्न आहे। तरी आपणास हे सगळं बघता सदर योजनेचा लाभ सामान्य जनतेला होणार नसून ही योजना त्वरित बंद करावी अशी मागणी दिनेश सोखारे यांनी केली आहे। आमचा विरोधाचं कारण एकच आहे का अनेक ग्रामीण भागात आजही जवळपास आठवडा लाईन गेली ते येत नाही आणि त्याचा फटका सर्वसामान्याला आणि शेतकऱ्याला पडणार आहे। अनेक ग्रामीण भागात या गोष्टी माहित नाही। त्या संदर्भात सरकारने जनजागृती करायला हवी होती। त्या मीटरचे फायदे किती आहे, नुकसान किती आहे। अनेक ज्या पद्धतीनं मोबाईल मध्ये जेव्हा धीरूभाईंनी सांगलं आम्ही आजीवन तुम्हाला देऊ, पण आज विचार पाहिला तर की एवढं महाग झालंय का सामान्य जनतेला न परवडणार आहे। त्या दृष्टिकोनातून सरकारने आमचा विरोध ह्याच आहे का सरकारने योजना आणली पण त्या शेतकऱ्याला आणि सामान्य जनतेला त्याचा फायदा आहे का, म्हणून आमचा विरोध आहे।